नमस्कार विद्यार्थी मित्रो, विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील इयत्ता 10वीच्या वर्गातील भाग 1चं प्रकरण 2 पाठीमागच्या तासाला पण पाहण्यास सुरुवात केली होती। या प्रकरणामध्ये आतापर्यंत आपण मूलद्रव्याचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, मेंडेलीवची आवर्त सारणी, मेंडेलीवच्या आवर्त सारणीचे गुण, मेंडेलीवच्या आवर्त सारणीच्या त्रुटी किंवा दोष, आधुनिक आवर्त सारणी हेनरी मोसले या वैज्ञानिकानं मूलद्रव्याची जी आधुनिक आवर्त सारणी तयार केली ती आवर्त सारणी, आवर्त सारणीचा आवर्ती नियम, आधुनिक आवर्ती सारणी, आवर्त सारणीचं दीर्घरूप व आधुनिक आवर्त सारणीची रचना, आधुनिक आवर्त सारणी मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, गण व इलेक्ट्रॉनचं स्वरूपन, इथपर्यंतचा भाग आपण पाठीमागच्या तासाला पाहिला होता। आज आपण आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हा भाग अभ्यासणार आहोत। आता आवर्त आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या मुद्द्यामध्ये सुरुवातीला सांगा पाहू। पहिला प्रश्न विचारलाय आपल्याला, आधुनिक आवर्त सारणीचं अवलोकन केल्यावर, अवलोकन करणे म्हणजे निरीक्षण करणे, लक्षात घेणे। यामध्ये बघा, Li म्हणजे लिथियम हा भाग, बी म्हणजे बेरिलियम, बी म्हणजे बोरॉन, सी म्हणजे कार्बन, एन म्हणजे नायट्रोजन, ओ म्हणजे ऑक्सिजन, एफ म्हणजे फ्लोरीन व एन ई म्हणजे निऑन। म्हणजे वरील जर आकृती आपण पाहिली, या आधुनिक आवर्त सारणी हा जो तक्ता आहे यातली आडवी ओळ ही दुसरी आडवी ओळ आपल्याला पाहायला मिळते। बघा, ही दुसरी आडवी ओळ आहे। या दुसऱ्या आडव्या ओळीतील ही मूलद्रव्ये आहेत। पाठीमागच्या तासाला आपण हेनरी मोसलेनं जी आधुनिक आवर्त सारणी तयार केले त्या आवर्त सारणीतील आडव्या ओळींना आपण आवर्त व उभे स्तंभ जे आहेत त्यांना गण असं म्हणतात। हा भाग अभ्यासलाय। जी आधुनिक आवर्त सारणीची रचना आहे, आडव्या ओळी म्हणजे आवर्तांची संख्या 7 आहे, उभे स्तंभ म्हणजे गणांची संख्या 18 आहे। हाही भाग आपण अभ्यासला होता। आता या प्रश्नामध्ये या सर्व मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपल्याला लिहायला सांगितलंय। आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणजे कवचातील कक्षेतील इलेक्ट्रॉनचं वाटप। आपण ते खालील प्रमाणे पाहूया। आता पहिली 4 मूलद्रव्ये आहेत। कोणकोणती 4 मूलद्रव्ये आहेत? तर साधारणतः बघा, ही 4 मूलद्रव्य
Li म्हणजे लिथियम. दुसरं मूलद्रव्य आहे बी म्हणजे बेरिलियम. बी म्हणजे बोरॉन. सी म्हणजे कार्बन. एन म्हणजे नायट्रोजन. ओ म्हणजे ऑक्सिजन. एफ म्हणजे फ्लोरीन. आणि सगळ्यात शेवटचं 8 नंबरचं मूलद्रव्य आहे ते म्हणजे निऑन. आता हा जो भाग आहे हा भाग आपण अभ्यासताना प्रकरण हे अभ्यासताना तुम्हाला याच्या अगोदर ग्रुपवरती 1 ते 118 मूलद्रव्याची नावं, संज्ञा, संयुजा, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, ते कुठल्या कवचामध्ये आढळतं याचं एक PDF फाईल किंवा आपण माहिती म्हणू शकतो. ही पाठवळी तुम्हाला ती वहीमध्ये लिहायला सांगितली होती. ती 118 मूलद्रव्य याच आधुनिक आवर्त सारणीतील आहे ते तुमच्या लक्षात आलं असेल. आता या पहिल्या किंवा सर्व 8 मूलद्रव्याचं जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपण पाहायचं म्हणलं तर ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आपण ओळीनं पाहूया बघा. तर सर्वात प्रथम लिथियम Li. लिथियमचा क्रमांक आहे 3. K, L, M आणि N अशा 4 कवचामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. आता लिथियमचा क्रमांक 3 आहे म्हणजे K मध्ये 2 आणि L मध्ये 1. हे लिथियमचा अणुवस्तू क्रमांक आलं किंवा आपण त्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपन म्हणूया. बेरिलियमचा क्रमांक आहे B4 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आलं K मध्ये 2 आणि L मध्ये 2. यानंतर बोरॉनचा क्रमांक आहे 5. याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आलं K कवचात 2 L कवचात 3. कार्बन मूलद्रव्याचा क्रमांक आहे 6. K कवचात 2 L कवचात 4. नायट्रोजन मूलद्रव्याचा क्रमांक आहे 7. K कवचात 2 N कवचात किंवा L कवचात 5. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा क्रमांक आहे. ऑक्सिजन या मूलद्रव्याचा क्रमांक आहे 8. K कवचात 2 L कवचात 6. फ्लोरीन या मूलद्रव्याचा क्रमांक आहे 9. K कवचात 2 आणि L कवचात 7. आणि सगळ्यात शेवटचं जे निऑन नावाचं मूलद्रव्य आहे याचा क्रमांक आहे 10. K कवचात 2 आणि L कवचात 8. आता लिथियम पासून जर आपण निऑन पर्यंत आलो तर यांच्या शेवटच्या कवचात बघा L च्या शेवटच्या कवचात 2 म्हणजे लिथियमच्या, बेरियमच्या शेवटच्या कवचात 2 लिथियमच्या शेवटच्या कवचात 1, बेरिलियमच्या शेवटच्या कवचात 2, बोरॉनच्या शेवटच्या कवचात 3, कार्बनच्या शेवटच्या कवचात 4, नायट्रोजनच्या शेवटच्या कवचात 5, ऑक्सिजनच्या शेवटच्या कवचात 6, फ्लोरीनच्या शेवटच्या कवचात 7 आणि निऑनच्या शेवटच्या कवचात किती इलेक्ट्रॉन्स आले? प्रत्येकी 8. म्हणजे आवर्तामध्ये कालच्या तासाला पण वैशिष्ट्य किंवा गुणधर्म पाहिलं होतं. डावीकडून उजवीकडे जाताना 1-1 न अणुअंक वाढत जातो. म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 अशी वाढत जाते आणि 1-1 कवच वाढत जात नाही. लक्षात ठेवा, गणामध्ये कवच वाढत होतं, पाठीमागच्या तासाला आपण पाहिलं होतं. दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय आपल्याला,
या मूलद्रव्यामधील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या एकसारखी आहे का? संयुज म्हणजे शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या. आता आपण पाहिलं होतं लिथियम 2 आणि 1, यानंतर बेरिलियम 2 आणि 2, बोरॉन 2 आणि 3, कार्बन 2 आणि 4, नायट्रोजन 2 आणि 5, ऑक्सिजन 2 आणि 6, फ्लोरीन 2 आणि 7 आणि निऑन याच्या शेवटच्या कवचात इलेक्ट्रॉन येतात 8. याला संयुज इलेक्ट्रॉन म्हणायचं. शेवटच्या कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे संयुज इलेक्ट्रॉन्स. हे झालं के कवच, हे झालं यल कवच. यल कवच म्हणजे बाह्यतम कवच, याला संयुज इलेक्ट्रॉन्स म्हणू शकतो आपण. या सर्वांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन समान आहे का? तर नाही. यातील संयुज इलेक्ट्रॉनची संख्या बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा ही 1 न वाढत जाते. हा आवर्ताचा गुणधर्म आहे, आवर्तात आढळणाऱ्या मूलद्रव्याचा गुणधर्म. म्हणजे आधुनिक आवर्त सारणीमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्याचा अणुअंक 1 न वाढतो, कारण शेवटच्या कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1 न वाढते. आणि तिसरा प्रश्न विचारला आहे, त्यामधील कवचांची संख्या समान आहे का? होय. आवर्त क्रमांक 2 म्हणलं की के आणि यल ही 2च कवच येतात. म्हणजे कवचांची संख्या समान आहे, मात्र इलेक्ट्रॉनची संख्या भिन्न आहे. हे आवर्ताचं वैशिष्ट्य आहे. बघा, तुम्हाला असं दिसून येईल की मूलद्रव्याची संयुजा म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या वेगवेगळी आहे, आणि मात्र त्याच्यात असं आपल्याला दिसून येतं आवर्तामध्ये कवचांची संख्या जर एकसारखी असली तरी आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना ही संयुज इलेक्ट्रॉनची संख्या 1 न वाढत जाते. आता खाली बघा 2.8 नवीन आवर्त नवीन कवच. आता आवर्त म्हणजे आडवी ओळ, इथं पहिली 4 आवर्त दिलेत, आणि उभे स्तंभ म्हणजे आपण ह्याला गण म्हणतात उभ्या स्तंभांना, आणि या आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं म्हणजे मूलद्रव्य क्रमांक 1 ते 20 अशा पहिल्या 20 मूलद्रव्यांचा अभ्यास तुम्हाला या इयत्तेत करायचा आहे. आता प्रत्येक पहिल्या 20 मूलद्रव्याचं अणुअंक इलेक्ट्रॉनिक स्वरूपण या ठिकाणी दिलंय पहा. पहिलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन, याचा अणुअंक 1 आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण 1. शेलियम अणुअंक 2, लिथियमचा अणुअंक 3 आहे, तिथे दिले बघा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण मगाशी पाहिलेलं 2 आणि 1. बेरिलियम 2 आणि 2, बोरॉन 2 आणि 3, कार्बन 2 आणि 4, नायट्रोजन के कवचात 2 आणि म्हणजे एल कवचात 5, ऑक्सिजन 2 आणि 6, फ्लोरीन 2 आणि 7, निऑन 2 आणि 8. नायट्रोजन असेल, सोडियम असेल, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम आणि कार्बन. म्हणजे ह्या पहिल्या 20 मूलद्रव्यांचा अभ्यास तुम्हाला या इयत्तेत आहे. तसं मूलद्रव्याची जी एकूण 118 मूलद्रव्याची जी आधुनिक आवर्त सारणी आहे, त्या आधुनिक आवर्त सारणीपैकी या तक्त्यामध्ये पहिल्या 20 मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण दिलंय. या स्वरूपणाच्या आधारे असं लक्षात येतं
की जी आवर्त आहेत म्हणजे ज्या आडव्या ओळी आहेत, या आवर्तामध्ये आपण जर डावीकडून उजवीकडे गेलो तर बघा शेवटच्या कवचात 1 इलेक्ट्रॉन वाढतो. ही संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या. आवर्त मात्र 30 राहतात. आवर्त क्रमांक आणि संयोजातील संख्या म्हणजे के कवच असेल, एल कवच असेल, एम कवच असेल आणि एन कवच असेल. आता के एल एम एन ही जी 4 कवच आहेत याचा अभ्यास तुम्ही आता 8वीला केला होता. मूलद्रव्याच्या अणूचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण लिहिताना के मध्ये 2, एल मध्ये 8, एम मध्ये 18 आणि एन मध्ये 32 इलेक्ट्रॉनचा समावेश होतो. हे 2 एन चा वर्ग या सूत्रानुसार यातला एन म्हणजे नंबर ऑफ सेल, कवचाचा क्रमांक असा अर्थ होतो. तो आपण पुढच्या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. यानंतर बघा हे जे 4 कवच आहेत या 4 कवचाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपल्याला असंही माहित आहे की ज्या मूलद्रव्यामध्ये इलेक्ट्रॉन असलेल्या कवचाची संख्या समान असते अशी मूलद्रव्य एकाच आवर्तात असतात म्हणजे आडव्या ओळीमध्ये. दुसऱ्या आवर्तामध्ये आपण मागाशी पाहिलं काय, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. याच्यामध्ये के आणि एल अशी 2च कवच होती. आता जर आपण तिसरं आवर्त पाहिलं, तिसरं सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि आर्गॉन यांच्यामध्ये बघा 3 कवच आढळतात. ती 3 कवच कुठली कुठली, के, एल आणि एम. के, एल आणि एम असे 3 कवच आढळतात. आणि या 3 कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपण हे भिन्न आहे. हे आता 8वीला अभ्यासले आपण. आता या 3 कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता म्हणजेच हा अष्टकाचा नियम आहे. आता इलेक्ट्रॉनच्या अष्टकाचा नियम काय, मूलद्रव्याच्या अणुअंकाची मांडणी म्हणजे मेंडेलीवच्या आवर्त सारणीनुसार अणुवस्तुमानांकाची मांडणी अणुअंकाच्या चढत्या क्रमाने केली असता प्रत्येकी 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे आढळतात. पण इथं थोडा 8वा के, एल आणि एम या इलेक्ट्रॉन कवचाच्या एनच्या किमती काय असतील. एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन, नंबर ऑफ सेल. कवचाचा क्रमांक शेजारच्या तक्त्यात दिले बघा 2.9. के हे पहिलं कवच आहे मग यांची किंमत येणार 1 आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे 2 यांच्या वर्गानुसार 2 गुणुले 1 बरोबर काय येणार आहे 2. आणि इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 2 म्हणजे थोडक्यात 1 चा वर्ग किती येणार आहे 1च. 1 गुणिले 2 म्हणजे काय येणार आहे उत्तर 2. या सारणीमध्ये दिले बघा के कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 2, एल कवचाचा क्रमांक किती आहे दुसरा, मग 2 यांचा वर्ग, मग इथं यांची किंमत किती ठेवायची 2, 2 चा वर्ग किती 4, मग 4 गुणुले के कवच किती आहे 2, 4 दोन्ही 8. म्हणजे एल या कवचात इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आली 8. जर आपण यम कवच घेतलं यम याचा क्रमांक लागतो 3 म्हणजे इथलं 2 एन चा वर्ग. या सूत्रात या एन ची किंमत किती आली तर 3 ठेवायची 3, मग 2 गुणुले 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 गुणुले 2 बरोबर किती येणार 18.
म्हणजे बघा या यमचा क्रमांक इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता किती आली 18. आता एनचा क्रमांक किती आहे 4. 2 एनचा वर्ग 2 गुणिले एनची किंमत ठेवायची 4. 4चा वर्ग 2 गुणिले 4चा वर्ग 16. 16 गुणिले 2 किती आलं 32. म्हणजे या सारणीनुसार के एल एम आणि एन या कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता भिन्न भिन्न असते. जे मूलद्रव्याचं बाह्यतम कवच आहे त्यात इलेक्ट्रॉन धारण करण्यानुसार पहिल्या आवर्तात 2 मूलद्रव्य, दुसऱ्या आवर्तात 8 मूलद्रव्य, तिसऱ्या आवर्तात 18 मूलद्रव्य, चौथ्या आवर्तात 32 मूलद्रव्य. परंतु दुसऱ्या आवर्तात 8 जरी मूलद्रव्य असली इलेक्ट्रॉन अष्टकाच्या नियमानुसार आवर्तात सुद्धा 8 मूलद्रव्य आहेत. पुढील आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन भरण नियंत्रण करणे आणि खालील घटक अभ्यासणे, काही घटक अभ्यासणे या विषयीची जी माहिती आहे ही माहिती पुढच्या इयत्तेत तुम्हाला अभ्यासायची आहे. फक्त के एल एम आणि एन ही 4 कवच आहे. के कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 2 आहे. एल कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 8 आहे. एम कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 18 आहे आणि एन कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता 32 आहे. तर याबद्दल अधिक माहिती तुम्ही जर 11वीला सायन्सला गेलात तर रसायनशास्त्र या विषयामध्ये हा भाग तुम्ही अभ्यासा. मूलद्रव्याची रासायनिक अभिक्रियाशीलता ही त्याच्या संयुज इलेक्ट्रॉनची संख्या आणि संयुज कवच कोणतं यावरून ठरते. आता संयुजा म्हणजे काय हा भाग आपण आता 8वी पासून 7वी पासून अभ्यासतोय. आता पाठीमागच्या याच्यात आपण अभ्यासलेली व्याख्या किंवा पाहिलेली व्याख्या किंवा संकल्पना अशी होती. संयुजा म्हणजे मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन म्हणजे दुसऱ्या मूलद्रव्याला इलेक्ट्रॉन देण्याची किंवा स्वीकारण्याची क्षमता म्हणजे संयुजा, किंवा मूलद्रव्याचे संयोग पावण्याची अभिक्रिया करण्याची क्षमता म्हणजे संयुजा. तीच व्याख्या आपल्याला काही पुढच्या मुद्द्यामध्ये पाहायची. या दोन्ही बाबीची माहिती आधुनिक आवर्त सारणीमध्ये जर व्यवस्थित घेतली, त्याची संयुजा, त्याचा अणुअंक, त्या मूलद्रव्याकडे असणाऱ्या कवचांची संख्या, तर ते मूलद्रव्य आधुनिक आवर्त सारणीतील कोणत्या गणामध्ये आहे, कोणत्या आवर्तामध्ये आहे हे आपण सहजपणे ओळखू शकतो किंवा ते अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. यानंतर आपल्याला पुढील मुद्दा अभ्यासायचा आहे तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल, पिरियडिक ट्रेड इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. त्याला आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. आता आवर्ती कल म्हणजे काय, तर आधुनिक आवर्त सारणीच्या एखाद्या आवर्तातील म्हणजे आडव्या ओळीतील किंवा एखाद्या गणातील म्हणजे उभ्या स्तंभातील मूलद्रव्याच्या गुणधर्माची तुलना केली असता त्याच्यात होणाऱ्या बदलामध्ये काही नियम सिद्ध होतात. याला आधुनिक आवर्त सारणीतील कल असं म्हणतात. आपण या इयत्तेत फक्त मूलद्रव्याची संयुजा, अणुवस्तुमान, त्याचबरोबर धातू व धातू आणि मूलद्रव्याची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा हा भाग इयत्ता 7वी मध्ये आपण अभ्यासला होता. म्हणजे या इयत्तेत आपण फक्त मूलद्रव्याची संयुजा, अणुआकार व धातू आणि अधातू गुणधर्म या 3 मूलद्रव्यामधील आवर्ती कल म्हणजे या 3 गुणधर्मातील आवर्ती कल आपण अभ्यासणार आहोत. आता सर्वात प्रथम संयुजा, व्हॅलन्सी. आता संयुजा म्हणजे काय अगोदर व्याख्या पाहूया. मूलद्रव्याच्या
अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या म्हणजे सर्वात बाहेरच्या कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला किंवा जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या असते त्यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. आता व्याख्या पुन्हा सांगतोय बघा. मूलद्रव्याच्या अणूच्या बाह्यतम कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या म्हणजे संयुज इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. आता थोडंसं विचार करा, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि त्यांची संयुजा यात संबंध काय? इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहिल्याशिवाय किंवा काढल्याशिवाय संयुजा सांगता येत नाही. कवचात इलेक्ट्रॉनची वाटप किंवा विभागणी म्हणजे संयुजा आपण पाहू शकतो. उदाहरणार्थ बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे. या दोन्हीचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहा आणि त्यांच्या संयुजा ठरवा. आता प्रथम बेरिलियम याचा अणुअंक 4 आहे, बी त्याची संज्ञा, त्याचा अणुअंक 4, के मध्ये 2, एल मध्ये 2, के कवचात 2. मग बाह्यतम कवच कुठलं आलं? एल, म्हणजे बेरिलियमची संयुजा आली 2. ऑक्सिजन अणुअंक 8, के कवचात 2 आणि एल कवचात 6. ऑक्सिजनची संयुजा तुम्ही म्हणाल 6, चुकीचं आहे ते. संयुजा ही 1 पासून 4 पर्यंत वाढते आणि 4 पासून 0 पर्यंत कमी होते. 0पेक्षा लहान नाही, 4 पेक्षा मोठी नाही. मग याला ऑक्सिजनची संयुजा 6 आपण म्हणू शकत नाही. ऑक्सिजनची संयुजा आली 2. तुम्हाला 2 का? अष्टकाच्या नियमानुसार 8 इलेक्ट्रॉन एकत्र येऊ शकतात, 8 पेक्षा जास्त येऊ शकत नाहीत. मग अष्टक पूर्ण व्हायला ऑक्सिजनच्या शेवटच्या कवचात किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 6. मग 8 पूर्ण व्हायला किती कमी आहेत? 2. म्हणजे ऑक्सिजनची संयुजा ही 2 आली आणि बेरिलियमची संयुजा किती आली? 2. तिसरा प्रश्न आहे, आधुनिक आवर्त सारणीत आधारभूत मानून पुढील तक्ता तयार केला आहे. त्यामधल्या पहिल्या 20 मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन त्या संज्ञेखाली लिहायचं आहे. त्याची संयुजा लिहायची चौकटीत दाखवल्याप्रमाणे. पान नंबर 25 वरती हा ओघ तक्ता आहे, तुम्ही स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आता इथं येणार हायड्रोजन. बघा पान नंबर, हा ओघ तक्ता आहे 25 वरती. पहिली जी 20 मूलद्रव्य आहेत, जो मगाशी आपण तक्ता पाहिला होता इथला, पान नंबर 23 वरचा हा तक्ता पहिल्या 20 मूलद्रव्याचं दिलंय बघा. अणुअंक दिला, इलेक्ट्रॉनिक स्वरूपन लिहिलंय. तेच पहिल्या 20 मूलद्रव्याचं अणुअंक आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपन त्याची संज्ञा ही या तक्त्यामध्ये भरायचंय आणि हा तक्ता स्वाध्यायाच्या वहीमध्ये लिहायचा आहे किंवा सोडवायचा. यानंतर तिसरा प्रश्न पाहिला आपण. आता चौथा प्रश्न बघा, विचार करा मधला. एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना संयुजा बदलामागे किंवा बदलण्यामध्ये आवर्ती कल काय आहे? आवर्त क्रमांक 2 आणि 3 या संदर्भ घेऊन उत्तराचं स्पष्टीकरण द्या. आता जर आपण उदाहरण पाहिलं बघा, आवर्त क्रमांक 2 आणि आवर्त क्रमांक 3 ही दुसरी आडवी ओळ, तिसरी आडवी ओळ. आता संयुजा बदल्यामागचा कल, संयुजा बघा 1-1 न वाढत जाते. तिसऱ्या या आवर्तामध्ये बघा संयुजा 1-1 न वाढत जाते. कवचांची संख्या तीच राहते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कवचांची संख्या तीच राहते. आवर्त क्रमांक 2 असेल तर कवचांची संख्या 2, आवर्त क्रमांक 3 असेल तर कवच संख्या 3 आणि आवर्त क्रमांक 4 असेल तर कवच संख्या 4.
म्हणजे कवच तेच राहतंय, संयुजा मात्र एक एकनं काय होते, वाढत जाते. यानंतर 5वा प्रश्न आहे, एका गणामध्ये वरून खाली जाताना संयुजा बदलामध्ये आवर्तिकल काय, गण 1 आणि गण 2 व गण 18 याचा संदर्भ घेऊन उत्तरात स्पष्टीकरण करा. आता गण 1 आणि गण 2 आणि गण 18 या गणाचं जर निरीक्षण केलं तर गणात बघा, वरून खाली जाताना कवचाची संख्या एक एकनं वाढले. कवच पहिल्यात के, दुसऱ्यात के यल, तिसऱ्यात के यल यम, चौथ्यात के यल यम आणि यन. मात्र संयुजा बघा 1 1 1 1. 2 मध्ये बघा संयुजा किती राहिली, 2 2 2. किंवा जर 18वं आपण पाहिलं, गण 18वं, याच्या पहिल्या के कवचात 2च इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे याची संयुजा 0. यन मध्ये किती आहेत बघा, के यल 2 8 याची संयुजा 0. आर्गॉन 2 8 8 याची संयुजा 0. म्हणजे गणामध्ये वरून खाली जाताना जो आवर्ती कल आहे, हा आवर्ती कल जर अभ्यासायचा असेल तर तो काय आढळतो, तर गणामध्ये वरून खाली जाताना कवचाची संख्या एक एकनं वाढते. इलेक्ट्रॉन वाटप करताना कवचाची संख्या एक एकनं वाढते, मात्र संयुजा तीच राहते. हा होता आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल. यानंतर आपल्याला अणूचा आकार, ॲटॉमिक साईज, अणूचा आकार म्हणजे काय, हा भाग अभ्यासायचा आहे. आता अणूचा आकार हा द्रव्याचा, म्हणजे आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे. हे आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये अभ्यासलंय. अणूचा आकार किंवा अणूचा आकार म्हणजे हे अणूच्या त्रिज्येवरून ठरवलं जातं. अणूचं आकारमान हे अणूच्या त्रिज्येवरून ठरवलं जातं. आणि अणूची त्रिज्या म्हणजे काय, तर मूलद्रव्याचं अणुकेंद्रक आणि बाह्यतम कवच या दरम्यानचं अंतर म्हणजे अणूची त्रिज्या. आणि अणूची त्रिज्या जर मोजायची असेल तर ते मोजण्यासाठी नॅनोमीटरहून लहान असं पिकोमीटर हे एकक वापरतात. लक्षात असू द्या, अणूचा आकार मोजण्यासाठी जे SI प्रणालीमध्ये अणूची त्रिज्या मोजण्यासाठी एकक वापरतात ते कुठलं आहे, तर पिकोमीटर, PM पिकोमीटर एकक वापरतात. म्हणजे साधारणतः 1 मीटरचा 100 अब्जावा भाग, 100 अब्ज लहान तुकडे जर केले त्यातला 100 अब्जावा एक लहान भाग म्हणजे 1 PM पिकोमीटर म्हणतात. एवढा सूक्ष्म आकार किंवा लहान आकार हा अणूच्या त्रिज्येचा असतो. अणूची त्रिज्या म्हणजे मगाशी व्याख्या पाहिली, अणूचं केंद्रक आणि बाह्यतम कवच यातलं अंतर. एक उदाहरण घेऊया. समजा सोडियम मूलद्रव्याचं हे केंद्रक आहे. केंद्रकात प्रोटॉनची संख्या 11, हा न्यूट्रॉन आहे, न्यूट्रॉनची संख्या 12. याच्या भोवती परिभ्रमण करणारं हे पहिलं कवच आहे के, हे दुसरं कवच आहे यल आणि हे तिसरं कवच आहे यम. के मध्ये 2, यल मध्ये 8 आणि यम मध्ये 1 इलेक्ट्रॉन. म्हणजे या अणूच्या केंद्रकापासून बाह्यतम यम कवचा दरम्यानचं अंतर म्हणजे अणूची त्रिज्या. एवढं जे अंतर आहे याला अणूची त्रिज्या म्हणतात. शेजारी काही मूलद्रव्य आणि त्याच्या अणूची त्रिज्या दिल्या आहेत. बघा आकृतीमध्ये ऑक्सिजन अणूची त्रिज्या 66 पिकोमीटर आहे. बोरॉन या मूलद्रव्याच्या अणूची त्रिज्या
88 पिकोमीटर आहे. कार्बन या मूलद्रव्याच्या अणूची त्रिज्या 77 पिकोमीटर आहे. नायट्रोजन या अणूची त्रिज्या 74 पिकोमीटर आहे. इथं बी आहे, बी त्यांच्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झाले. बी बेरिलियमच्या अणूची त्रिज्येचा आकार 111 पिकोमीटर आहे आणि लिथियम या मूलद्रव्याच्या अणूचा आकार 152 पिकोमीटर आहे. आता या तक्त्याच्या आधारे जरा डोकं चालवा. यामध्ये एकूण 5 प्रश्न विचारलेत. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्याचं आवर्त सांगा. आता जर आपण आधुनिक आवर्त सारणीची आकृती पाहिली म्हणजे पान नंबर 23 वरील, ही मूलद्रव्य दुसऱ्या आवर्तात आढळतात. दुसऱ्या ही पहा, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. म्हणजे याचा आवर्त क्रमांक किती येणार आहे? तो उत्तर काय येणार? 2. वरील मूलद्रव्ये अणु त्रिज्येच्या उतरत्या क्रमानं मांडा. आता इथं उतरता क्रम म्हणजे काय? ज्या मूलद्रव्याच्या अणुची त्रिज्या सर्वात मोठी, मग 1 नंबरला येणार लिथियम, 2 नंबरला येणार बेरिलियम, 3 नंबरला येणार बोरॉन, त्यानंतर कार्बन, त्यानंतर नायट्रोजन आणि सगळ्यात शेवटी येणार ऑक्सिजन. याचा उतरता क्रम. कारण लिथियमचा अणुवस्तुमानांक 152 अणुची त्रिज्या 152 पिकोमीटर, बेरिलियमच्या 111 पिकोमीटर, बोरॉनच्या 88 पिकोमीटर, कार्बनच्या 77 पिकोमीटर आणि ऑक्सिजनचे किती, नायट्रोजनचे किती? कार्बनचे आहे 77 पिकोमीटर, नायट्रोजनचे आहे 74 पिकोमीटर आणि ऑक्सिजनची किती येते? 66 पिकोमीटर. याला म्हणायचं कसला? तर उतरता क्रम, म्हणजे मोठ्याकडून लहानाकडं असा याचा क्रम येतो. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्ताच्या आकृतिबंधाशी जुळते का? बघा, आधुनिक आवर्त सारणीतील बघा, पहिला मूलद्रव्य कुठला आहे? लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन. म्हणजे ही आवर्त सारणीतील आवर्त क्रमांक 2शी मांडणी जुळते. वरील पैकी सर्वात मोठा आणि सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्य कोणती? आता सर्वात मोठा म्हणजे काय? ज्याच्या अणुची त्रिज्येचा आकार हा मोठा. लिथियम सर्वात मोठा अणु त्रिज्येच्या आकारानुसार. आणि सर्वात लहान कुठला येणार मग? ऑक्सिजन. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्या बदलामध्ये आवर्ती कल आहे. काय? सगळ्यात अगोदर मोठं लिथियम, नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन. म्हणजे अणुची त्रिज्येचा आकार आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना, आवर्तामध्ये म्हणजे कसं? डावीकडून उजवीकडे जाताना कमी होतो. त्याचं कारण आहे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन देण्याची प्रवृत्ती वाढते आणि बाहेरच्या कवचातील इलेक्ट्रॉन दिल्यानं अणुच्या त्रिज्येचा आकार कमी होतो आणि त्याचा आकारमान अर्थातच काय होणार? कमी होतं. तुम्हाला असं दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणु त्रिज्या कमी होत जाते. या पाठीमागचं कारण शास्त्रीय कारण आहे. एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक 1-1 न वाढतो आणि अणुअंक 1-1 न वाढल्यानंतर मूलद्रव्याच्या केंद्रकात असणारा जो प्रोटॉन असतो त्याला धनप्रभार म्हणतो. तो धनप्रभार 1-1 न वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन जो ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन असतो या बाह्यतम कवचामध्ये जमा होतो आणि वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळं वाढलेल्या केंद्रकातल्या प्रोटॉनच्या संख्येमुळं इलेक्ट्रॉन्स म्हणजे ऋणप्रभार त्याच्या केंद्रकाकडे जास्त
आकर्षले जातात किंवा म्हणजेच खेचले जातात आणि त्यामुळं अणूचं आकारमान कमी होत जातं. हे त्याचं शास्त्रीय कारण आहे. यानंतर खाली काही मूलद्रव्याच्या अणुत्रिज्या दिल्या आहेत. याचंही निरीक्षण करा आणि निरीक्षण करून जरा डोकं चालवा. या प्रश्नाची उत्तर द्या. पोटॅशियम बघा, के कोण आहे? पोटॅशियम. त्यानंतर सोडियम Na, Rb रुबिडियम, Cs सेसियम आणि Li लिथियम. या मूलद्रव्याच्या अणूच्या त्रिज्या पिकोमीटर मध्ये दिलेत. आता जरा डोकं चालवा. आधुनिक आवर्त सारणी पाहून वरील मूलद्रव्य कोणत्या गणामध्ये येतात बघा. आता पाहिलेली जी मूलद्रव्य आहेत ती मूलद्रव्य गण क्रमांक 1 मध्ये येतात. इथं आहेत मूलद्रव्य लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सेसियम. तिथं उत्तर लिहावं लागेल. काय उत्तर येणार आहे? आधुनिक आवर्त सारणीत ही मूलद्रव्य गण क्रमांक 1 मध्ये येतात. वरील मूलद्रव्याच्या अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमानं. आता क्रम सर्वात लहान अगोदर बघा. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रेबडियम, सेसियम अशी चढत्या क्रमानं मांडली, म्हणजे लहानाकडून मोठ्याकडं. कारण लिथियमचा अणूचा आकार 151 पिकोमीटर ही सगळ्यात लहान संख्या. सोडियम 186 सर्वात लहान संख्या. त्यानंतरची पोटॅशियम 231, रुबिडियम 244 आणि सेसियम 262 असा चढता क्रम आला. ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1च्या आकृतीशी जुळते का? तर जुळते बघा. सगळ्यात लहान लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम आणि सेसियम अशी या मूलद्रव्याची मांडणी गण 1शी जुळते. वरील पैकी सर्वात मोठा हा सेसियमचा अणूचा आकार असणार आहे आणि सर्वात लहान हा लिथियमच्या अणूचा आकार असणार आहे. म्हणजे गण 1 मध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदला पाठीमागचा कल काय? तर वरील आकृतीचं किंवा वरील 5 मूलद्रव्याचं आपण निरीक्षण केलं असता आपल्याला असं लक्षात येतं, गणामध्ये वरून खाली जाताना बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन अणुकेंद्रक याच्यातलं अंतर वाढत जातं. बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन व अणूचं केंद्रक यातलं अंतर वाढत जातं. याचा परिणाम असा होतो की केंद्रकावरील प्रभार वाढतो आणि अणूचं आकारमान वाढत जातं. या कारणास्तव गणामध्ये वरून खाली जाताना अणूचं आकारमान वाढते. यानंतर या प्रकरणामध्ये धातुविज्ञान, हॅलोजन कुळातील प्रवणता हे 2 मुद्दे राहिलेत. ते जे 2 मुद्दे आहेत हे आपण पुढील तासाला अभ्यासूया. आता पाहिलेल्या या व्हिडिओमध्ये किंवा अभ्यासलेल्या या भागामध्ये आज आपण या तासाला आधुनिक आवर्त सारणीचा कल गण असेल किंवा आवर्त असेल, त्याचबरोबर आवर्तातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपन आणि गणातील इलेक्ट्रॉनिक स्वरूपन, आधुनिक आवर्त सारणीचा कल, अणूचा आकारमान, अणूची म्हणजे संयुज असेल आणि आकारमान असेल, या 2 कलाचा अभ्यास केला. यानंतर धड्यातला सगळ्यात शेवटचा राहिलेला जो भाग आहे ते म्हणजे 2 मुद्दे आहेत. तो म्हणजे धातू विज्ञान थोडक्यात धातू आणि अधातू यांचा गुणधर्म
त्याला मेटलिक आणि नॉन मेटलिक प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स असं सुद्धा म्हणू शकतो आपण. कॅरेक्टरिस्टिक्स, धातू आणि अधातू गुणधर्म, याचा घन आणि आवर्तातील कल, हॅलोजन कुलातील प्रवणता, म्हणजे त्याला आपण आधुनिक आवर्त सारणीतील जे 17वं गण आहे, 17वं गण, या 17व्या गणातील प्रवणता किंवा श्रेणीबद्धता, याची माहिती आपण राहिलेला भाग हा आपण पुढच्या तासाला पाहूया. या पाहिलेल्या भागामध्ये काही अडचण असेल तर वैयक्तिक फोन करा, किंवा जो भाग समजला नसेल तर पुस्तक काढून तो भाग वाचा. धन्यवाद.